या जिल्ह्यातून चळो की पळो करणारे दादा, यानंतर मी सगळ्यांचं लाडकं नेतृत्व माजी केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे दादा यांना विनंती करेन की त्यांनी या सभेला संबोधित करावं आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना नगरसेवकांना आशीर्वाद द्यावे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि आमचे मित्र बबनरावजी लोणीकर, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन यावर नको वाढवतो, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपले आमदार नारायणराव कुचे, माजी आमदार विलास बापू खरात, ज्यांना आपण नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहात, ते आमच्या देवयानी कुलकर्णी, केदार कुलकर्णी, मंचवर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पार्टी आणि सपाचे कार्यकर्ते, तर माझं वाढवतो मी जरा गळा बसेल, आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व अंबड शहर आणि परिसरातून आलेल्या नागरिक बंधूंनो, जास्त सभा घेतल्यामुळं माझा गळा बसलेला आहे. कारण मी सांगलीच्या सभेमध्ये 2-3 ठिकाणी गेलो, परतूरला गेलो, भोकरला गेलो, बाकी ठिकाणी गेलो, त्यामुळे गळा बसले. मी जोरात बोलणार नाही, जास्त बोलणार नाही. आज आपली प्रचाराची सभा आहे, कार्यालयाचं उद्घाटन आहे. सर्वप्रथम मी आजच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं सर्वप्रथम जाहीर करतो आणि आपला विनंती करतो की 2 तारखेला नगरपालिकेचं मतदान आहे. भारतीय जनता पार्टीची निशाणी कमळ आहे. या कमळ या निशाणीचं बटन दाबून देवयानी कुलकर्णी आणि आमच्या सर्व नगरसेवकाला आपण निवडून द्यावं अशी आग्रहाची विनंती करण्यासाठी मी बबनराव आणि आम्ही स्टेजवरची सगळी मंडळी या ठिकाणी आलेलो आहे. मित्र, मी आल्या आल्या एकदा सगळ्यांच्या चेहऱ्याकडे नजर टाकली की कोण कोण या सभेला आलेले आहेत, आणि माझ्या लक्षात आलं की अंबड शहरातील एक गरीब वर्ग की ज्यांना आपल्या समस्येशी रोज संघर्ष करावा लागतो, अशा प्रकारचा वर्ग या ठिकाणी या सभेला आलेला आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, सगळ्याला जरा लक्ष देऊन ऐका. या सभेला श्रीमंत कोण कोण आले? जरा वर हात करा. श्रीमंत कोण आले? कोणी नाही. या सभेला गरीब कोण कोण येईल? वर हात करा. जरा गरीब कोण कोण आहे बघा. बबनराव पाहिलं का तुम्ही? ते श्रीमंत नाही, गरीब आहे. एकही हात श्रीमंताजवळ झाला नाही. मी गरीबाला एक प्रश्न विचारतो, पुन्हा एकदा वर हात करायचा. या देशाचे प्रधानमंत्री कोण आहे? मला सांगा तुम्ही. जोरात सांगायचं कोण आहे? पुन्हा जोरात सांगा कोण आहे? नरेंद्र मोदी. या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? जरा जोरात सांगा. बघा, काही काही लोक अजून बोलत नाही बरं का. या राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? आता बघा, तुम्ही गरीब आहे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री कोण आहे? ते गरीब आहेत. नरेंद्रभाई मोदीचे वडील
दामोदरदास मोदी हे रेल्वे स्टेशनवर चहा करायचे आणि मोदीजी कॅटलेट मध्ये चहा घेऊन रेल्वेमध्ये चहा विकायला जायचे. म्हणजे गरिबाचा जाण असणारा प्रधानमंत्री आहे की नाही मला सांगा बरं जोरात, तुम्ही जोरात आहे की नाही जाण. आणि म्हणून 2014ला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी झाल्याच्या नंतर त्यांनी गरिबासाठी एक अजेंडा तयार केला, गरिबासाठी, की जर या गरिबाला या बाजूला जर कोणी श्रीमंत बसेल असेल तर त्यांच्या बरोबरीनं आपलं जीवन जगता आलं पाहिजे. बऱ्याच अशा गोष्टी आहेत, बऱ्याच अशा वस्तू आहेत की त्या वस्तूची गरज आहे, त्या आम्हाला पाहिजे, पण आमच्याजवळ आणायला पैसा नाही म्हणून आम्ही बिना वस्तूचंच काम चालतोय, संसार चालवतोय. मला सांगा, या देशामध्ये इथं बसेल पैकी 5 किलो मोफत धान्य कोण कोण उचल जरा हात करा. 5 किलो राशनचं धान्य, बरोबर आहे. 100 रुपयामध्ये गॅसचं कनेक्शन कोणा घेतलं वर हात करा बरं. 100 रुपयात गॅसचं कनेक्शन, बरोबर आहे. आता या लाडक्या बहिणी बसले, लाडक्या बहिणीला महिन्याला 15,000 रुपये मिळते. कोणाला मिळते जरा वर हात करा बरं. 1500 रुपये कोणाला मिळते वर हात करा एक जरा. मग मी आता तुम्हाला तिसरा प्रश्न विचारतो की मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री नव्हते तर मी सांगतो या गोष्टी भेटत होत्या काही? खरंच सांगा बरं तुम्ही, भेटत होत्या का? नाही. मग आता हे मोदीजी कोण्या पार्टीचे? कोण्या पार्टीचे? भारतीय जनता पार्टीचे. मग आता मत कोणाला द्यायचंय तुम्हाला? भारतीय जनता पार्टीला. आपल्या पक्षामध्ये उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा उमेदवार कोण्या पार्टीचा आहे याला मोठं महत्व आहे. पहा, आता केदार कुलकर्णी हे पूर्वी काँग्रेसचे होते, त्यांचे वडील काँग्रेसचे होते. एक काळ असा होता की यांच्या विरोधात आम्ही या गावात प्रचारला होतो, पण त्यांना नरेंद्र मोदी साहेबांचे विचार पटले, त्यांना देवेंद्र फडणवीसांचे विचार पटले आणि त्यांनी सांगितलं की आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये आम्ही ज्या पक्षात राहिलो त्या पक्षानं एका विशिष्ट लोकांसाठी काम केलं, गरिबासाठी काम केलं नाही. आणि म्हणून आम्ही आता त्या पक्षाला रामराम ठोकतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो. त्यांच्या पक्षांतराला मी चालू होतो, त्यांच्या घरी गेलो होतो. त्याच्यानंतर त्यांचे वडील हे काँग्रेसचे होते पण माझे मित्र होते. त्यांच्या मृत्यूची कल्पना मला लागली. मी दिल्लीहून त्या ठिकाणी अंत्यविधीला आलो. का तर पक्ष जरी आमचे वेगळे होते पण आमचे वैयक्तिक संबंध चांगले होते. त्यांनी अनेक वर्ष, त्यांच्या वडिलांनी अनेक वर्ष या ठिकाणी नगरपालिकेमध्ये काम केलं, पण पाहिजे तसा प्रतिसाद त्यांना त्या टायमाला मिळाला नाही. शहराचा विकास त्यांना करता नाही आला. पण आपला तालुका आहे, आपला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये जे जे नेते आतापर्यंत होऊन गेले त्या नेत्यांच्या बद्दल जर तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुम्ही विचारलं पाहिजे की तुम्ही खासदार होते काय केलं, तुम्ही आमदार होते काय केलं, तुम्ही मंत्री होते काय केलं. हे जोपर्यंत तुम्ही विचारणार नाही तोपर्यंत नेत्याला काम न करता सुद्धा तुमच्या पुढे यायची हिंमत होईल. पा मला आठवतं नारायणना आता बोलता बोलता सांगितलं की दिवाळीचं स्नेहमिलन होतं आणि त्याच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा रस्ता करावा म्हणून भीक मागो आंदोलन केलं होतं की आता पैसे गोळा करू झोळीत आणि सरकारला पाठवू. तुम्ही जरा पैसे नसेल तर आमचे पैसे घ्या, आमचा रस्ता करून द्या. मला त्या दिवशी व्यापाऱ्यांनी ते सांगितलं की दानवे साहेब तुम्ही केंद्रात आहे, भीक मागो आंदोलन चाललं, आमचा रस्ता खराब आहे. मी त्या दिवाळी स्नेहमिलनामध्ये सांगितलं, म्हणलं माझा स्वभाव नाही आश्वासन द्यायचं पण देतो तुम्हाला. लोकसभा 1.5 वर्षावर राहिली, जर मी जालना ते वडीगोद्री रस्ता केला नाही तर तुम्हाला मतं मागायला येणार नाही. ही गोष्ट मी त्या टाइम सांगितली आणि मला आनंद की त्या टायमाला आम्ही या ठिकाणी चंद्रकांत दादा बबनराव आम्ही आलो
आणि या ठिकाणची रस्त्याचं उद्घाटन केलं. केवळ एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्या काळामध्ये आम्ही आणि गोपीनाथराव मुंडे शहागडला आलो असताना 20 जाती म्हणून आम्हाला काळे झेंडे दाखवले. मुंडे साहेबाला मंत्री असल्यावर काळे झेंडे दाखवले 20 जाती म्हणून. पण ज्या टायमाला शरद पवार मुख्यमंत्री होते, ज्या टायमाला पृथ्वीराज मुख्यमंत्री होते, विलासराव मुख्यमंत्री होते, त्या टायमाला रात्रीची वीज यायची, दिवसा वीज येत नव्हती. सालदार जर ठेवायचा असला तर सालदार म्हणाचा सालांडा तो, पण रातचा बारीत जाणार नाही. मालक बारीत, सालदार जात नव्हता. पण आज काय स्थिती आहे 2014 नंतर? हा गरीब वर्ग जो बसला आपल्या पुढचा सारा, या गरीबाच्या घरावर या देशाचे प्रधानमंत्री सोलर बसवायला लागले. विजेचं काम तुम्हाला पडणार नाही, 24 घंटे वीज तुमच्या घरामध्ये असणार. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. यांनी काळे झेंडे दाखवले. पण तुम्हाला माहिती आहे की मी फक्त रेल्वे मंत्री होतो, मी या देशाचा कोळसा मंत्री बी होतो. आपल्या देशात 30 वर्षे पूर्ण एवढाच कोळसा आहे. मोदीजींना सांगितलं की यानंतर कोळशाचं काय, कोळसा पुढे नाहीये. आणि म्हणून त्यांनी नवीन एक प्लॅन आखला आता की आपल्याला जी वीज मिळते ती 80% वीज कोळशातून होती. आणि 30 वर्षानंतर जर कोळसा सापडणार नसेल जमिनीत तर काय करायचं? तर आता तुमचे 33 केवीचे सबस्टेशन जेवढे आहेत तेवढे गायरान जमिनी घेऊन त्या ठिकाणी सोलर बसून ती वीज तुमच्या 33 मध्ये सोडणं चालली. आणि त्यातून 12 घंटे वीज शेतकऱ्याला दिल्या जाणार आहे. पहा, ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला काळे झेंडे दाखवले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला मी सांगू इच्छितो की आता काळे झेंडे तुम्हाला दाखवायची पाळली. जनता काळे झेंडे दाखवून तुम्हाला आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जालना जिल्ह्याला 12,500 कोटी रुपये दिले आणि आता सोलर पॅनल बसवणं लावलेत. 5 वर्षी बिल येणार नाही मोटरीचे. तुम्हाला सोलरच्या मोटरी 90% सबसिडी द्यायला सुरुवात केली सरकारनं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गरीबाला मदत होईल अशा प्रकारच्या योजना सरकारने आता काढलेल्या आहे. आता खरं म्हणजे आमच्या डोळ्यापुढे बबनरावने आता आठवण करून दिली तुम्हाला की ज्या वेळेस आम्ही यायचो आणि लोकांच्या पुढे मांडायचो की वीज गेली नाही पाहिजे, पण जेव्हा आम्ही सत्तेत आलो तेव्हा आता वीज जाऊ देत नाही आम्ही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. बबनरावनी जुन्या आठवणीला उजाळा त्याला ही गोष्ट खरी आहे की मी आणि बबनराव जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायला लागलो तेव्हा या शहराचे नाही या जिल्ह्याचे नेते हे प्रल्हाद सिंग काका ठाकूर होते. या काकांना आम्हाला बोट धरून अंबड तालुका नाही जालना जिल्हा फिरवला. भारतीय जनता पार्टी काय ते शिकवलं. आणि काका जरी आज नसले तर ज्या आमच्या पूर्वजांनी भारतीय जनता पार्टी आम्हाला शिकवली त्याच रस्त्यानं आम्ही अजून चाललोय. आम्ही अजून रस्ता बदलला नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. ही केवळ एकट्या काकासाठी गोष्ट नाहीये. माझ्याकडे विठ्ठलरावांना सपकाळ होते ज्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. ते आमदार होते एकीकडे 78ला 2.5 वर्ष आमदार राहिले, पण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. पण पक्षानं मला सांगितलं मला खासदारकी लढावं लागेल. मी खासदारकीला उभं राहिलो. आमदार कोण करायचा प्रश्न निर्माण झाला. प्रमोदजींना कोरा बी फॉर्म माझ्याजवळ देऊन टाकला. त्यांनी सांगितलं तुला वाटेल त्याला फॉर्म दे. माझ्या मनामध्ये भावना जागृत झाली की मला या राजकारणात आणलं कोणा, तर विठ्ठलरावांना सपकाळला आणलं. अण्णांना तिकीट नाही मागितलं. मी विठ्ठलराव अण्णाला पुन्हा एकदा तिकीट दिलं. लोकसभा आणि विधानसभा सोबत झाल्या आणि मी खासदार झालो आणि विठ्ठलराव अण्णा पुन्हा एकदा विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून आले. या लोकांनी आम्हाला पार्टी शिकवली. या लोकांनी आम्हाला डोळे दिलेत. या लोकांनी आम्हाला उंची दिली. म्हणून आज आम्ही दिल्ली पाहिली, आम्ही आज मुंबई पाहिली. या जुन्या लोकांच्या आठवणीत आमच्या मनामध्ये. आणि मग काका असो, विठ्ठलराव असो, पुंडलिकराव असो, या लोकांनी या ठिकाणी आम्हाला पार्टी शिकवली. पण आता आमचं वय झालं. बबनराव तुमचं वय झालं, बापूच उभं आहे अजून. वय झालं म्हणजे राजकीय वय आता काही लंब राहिलं नाही आपलं. तर तुम्ही माझ्या फोटोवर लागले टीका करायला. आता
काल परवा तर लावला तुझ्यावर टीका करू बिचाऱ्यावर, पहिला नव्हता तो. त्याच्यामुळं बाबा बाबांवर टीका टिप्पणी करू नका माझ्यावर. मी तुमचा दोस्त आहे जुना, असं करू नका. मी आपला आईबाईचा खासदार होतो तेही काढून घेतलं लोकांना. आता कल्याण खासदार आहे, घ्या कल्याण करून, चांगली गोष्ट आहे. आपलं काय करायचं. आता मला खासदार जरी नसलो तर मी भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान सैनिक आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. मी तुम्हाला खात्री देतो की ही नगरपालिका तुम्ही आमच्या ताब्यात द्या, आम्ही सर्वजण राज्य सरकारकडे जाऊ आणि ज्या काही नागरी सुविधा तुम्हाला द्यायची गरज आहे त्या नागरी सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ, एवढं वचन आणि आश्वासन तुम्हाला आजच्या प्रसंगी देतो. कारण मागच्या 5 वर्षात बबनराव राज्यामध्ये मंत्री होते, मी केंद्रामध्ये मंत्री होतो. शासनाच्या जेवढ्या योजना असतील त्या साऱ्या योजना या जिल्ह्यासाठी आणण्याचा आम्ही दोघांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मग आता पुन्हा एकदा आम्ही एकत्र आलो. बबनरावांनी सांगितलं आम्ही एकत्र आलो, ही गोष्ट खरी आहे. त्यांनी हे बी सांगितलं की ही काय कादर खान आणि शक्ती कपूरची जोडी नाही आहे, जय आणि वीरूची जोडी आहे. एक तर गेला बिचारा काल. पण जरी एक गेला असं बबनराव तर आपण दोघांना एकमेकाला सोडायचं नाही, ही गोष्ट लक्षात. आपण सोडायचं नाही दोघांना एकमेकाला. त्याचं कारण असं आहे की आमचा वाद नव्हताच. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला कोणा बसा म्हणलं नाही, आम्हाला कोणा बसवलं नाही, आम्ही काही असं नाही. नैसर्गिकरित्या बबनराव तिकून आले, मी उभा होतो. मी सहज म्हणलं बबनराव तुम्ही लयच गोरे दिसू राहिले हो. बबनराव हसले, माझ्याजवळ आले. तुम्हाला मी तुम्हाला आवडतो का म्हणलं. लय आवडतोय मला. चला म्हणजे बसू. मग बसलो. काही चर्चा नाही, काही मागचं काढलं नाही, पुढचं काढलं. अरे आम्ही अनेक वर्ष सगळं एका गोदा घेऊन झोपलो आम्ही दोघं. काय सांगा तुम्हाला, या अंबडला भारतीय जनता पार्टीची मिटिंग झाली तर त्या टायमाला मुक्कामी मिटिंग व्हायची. बसेच आमचे नेते जुने ठाकूर हे मुक्कामी, आणि भाकरी थापत होतो आम्ही. अशी पार्टी चालवली आम्ही. आज तर मी खासदार नाही आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी पार्टीला काही योगदान देऊ शकत नाही. आज आम्ही जरी पदावर मी जरी नसलो तर मी तुम्हाला खात्री देतो की अंबड शहराच्या ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा सरकारी दरबारी आम्ही प्रयत्न करू नये तर तुम्हाला हे प्रश्न सोडवण्याविषयी राहणार नाही, याची मी तुम्हाला आजच्या सर्वांच्या समक्ष खात्री देतो. 2 तारखेला ही निवडणूक आहे. आम्ही आता परतूरची सभा घेतली, भोकरची सभा घेतली, अंबडची सभा घेतली. या 3ही नगरपालिका आपल्याला जिंकायच्या आहे. जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकवायचा आहे आणि जालना जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करायचा आहे. एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. भारतीय जनता पार्टी.